उद्धव ठाकरेंचा फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा। ठाकरेंची आज परभणी आणि धाराशिवमध्ये सभा। ठाकरे ओमराजे निंबाळकर यांच्यावरती काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। अमित शहा यांच्याकडून ऑपरेशन देवेंद्र सुरू आहे। फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील असं शहांना वाटतंय। फडणवीसांनी पंतप्रधान होऊ नये म्हणून शहांनी खासदार फोडायला लावले। उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल। भाजपमध्ये राष्ट्रप्रथम हेच मोठं ऑपरेशन। ज्यांना शिवसेना नाही कळली त्यांना भाजप काय कळणार। उद्धव ठाकरे यांच्या टीकेवरती नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। आईची शपथ घेऊनही गद्दारी केली। मुलीची सोयरीक जुळवण्याच्या नावाखाली स्वतःचीच खोक्यांसोबत सोयरीक जुळवली। उद्धव ठाकरेंचा वाशिममधून खासदार संजय देशमुख यांच्यावर हल्ला बोल। भर सभेत ऑडिओ क्लिपही ऐकवली। उद्धव ठाकरेंनी दाखवलेला व्हिडिओ खरा आहे। फुटीर खासदार संजय देशमुखांची प्रतिक्रिया। मी शपथ घेतली नव्हती। संजय देशमुख यांची उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर प्रतिक्रिया। शिवसैनिकांची माफी मागण्यासाठी मतदारसंघात आलोय। गद्दार एवढी वर्ष बुरखा पांघरून राहिलेच कसे। आमदारांना 50 कोटी मग खासदारांना किती दिले असतील। उद्धव ठाकरेंचा घणाघात। यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरेंकडून शिंदेंचा गद्दारांचे शिरोमणी असा उल्लेख। सिद्धार्थ देवळे तयारीला लागा। 3 वर्ष तुमच्या हातात आहेत। 2029च्या वाशिम विधानसभेसाठी ठाकरेंकडून उमेदवार जाहीर। हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात उतरा। फुटीर खासदारांना ठाकरेंचं आव्हान। गद्दारी करायची असेल तर पुन्हा निवडून येऊन दाखवा। 12 वर्ष मोदी विकास करू शकले नाहीयेत, हे काय करणार आहेत। पंतप्रधानांसह फुटीर खासदारांना संजय राऊतांचा खोचक टोला। मुख्यमंत्र्यांसोबत विमानामध्ये उच्चस्तरीय बैठक। फडणवीसांसोबतच्या एकत्रित प्रवासावरती उद्धव ठाकरेंची मिश्किल टिप्पणी। विमानापेक्षा इमान महत्वाचा। फडणवीसांना कपटी मित्राची जाण आहे। ठाकरे फडणवीसांच्या एकत्रित प्रवासावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाष्य। मंत्री उदय सामंतांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत। शिंदे फडणवीसांचं हस्तांदोलन करतानाचा फोटो शेअर। तर नावापुरताच हातात हात असल्याच्या चर्चा। विजय वडेट्टीवार यांची टीका। भाजप हिंदूंच्या भावनेशी गद्दारी करणारा पक्ष आहे। राम मंदिर दान घोटाळ्यावरून उद्धव ठाकरे कडाडले तर अटलजी अडवाणींना कधीही निधीची कमतरता भासली नाही। विकास निधी हा काय भाजपच्या मालकीचा नाहीये। ठाकरेंचा घणाघात। ठाकरेंचा दौरा हा राजकीय ढोंग आहे। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरती ज्योती वाघमारेंची टीका। उद्धव ठाकरेंसोबत कोणीच राहिलं नाही असाही टोला। 2029ची निवडणूक भाजप एकटा लढणार आहे। शिंदे अजितदादांचे आमदार फुटीर आमदार भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढतील। रोहित पवार यांचा खळबळजनक दावा। रोहित पवार पुढे तुम्ही आमचेच झेंडे घेऊन फिरणार आहे। ऑपरेशन तुतारी आधीच झालं होतं। अजितदादा आणि शरद पवारांच्या भेटीवरून मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा। सर्वसामान्यांचे प्रश्न मला सोडवायचे आहेत। सामान्य लोकांचा विकास करण्यासाठी सत्तेच्या बाजूने आलोय। लोकांचा विकास हीच प्राथमिकता आहे। ओमराजे निंबाळकरांची बंडानंतर प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये मल्हार पाटलांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी। वाढदिवसानिमित्त भावी खासदार अशा आशयाचे बॅनर्स। मल्हार पाटील भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र। ठाकरे सेनेच्या रविकिरण इंगवले यांच्याकडून आमदार राजेश क्षीरसागर यांचा व्हिडिओ समोर। क्षीरसागर कंत्राटदारांकडून खंडणी मागत असल्याचा आरोप आहे। 40 लाख दिल्याचा कंत्राटदाराकडून उल्लेख आहे तर आम्हाला वरही पैसे द्यावे लागतात। क्षीरसागर यांचं वक्तव्य आहे। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीये। व्हिडिओ एडिट करून माझ्यावरती आरोप आहेत। आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार। खंडणीच्या आरोपांवरती आमदार राजेश क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण। शिंदे सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा कमिशन मागतानाचा कथित व्हिडिओ समोर। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांची मुख्यमंत्री राज्यपालांना पत्र लिहित एसआयटी चौकशीची मागणी आहे। टीईटी पेपरफुटी प्रकरणी एसआयटी गठीत। मुख्यमंत्र्यांचे पोलीस महासंचालकांना फोन करून आदेश। ठाण्याचे जॉईंट सीपी पंजाबराव उगलेंच्या अध्यक्षतेमध्ये एसआयटी गठीत। कठोर कारवाई करा, कुणाचीही गय करू नका, फडणवीसांचे आदेश। ठाण्यातून पेपर लीक झाल्याची माहिती। 2,26,000 शिक्षक परीक्षार्थींचं भवितव्य टांगणीला तर आरोपी दिल्लीतून आले। 1.5 कोटी रुपयात पेपरचा व्यवहार ठरला होता। मात्र सापळा रचून भिवंडीच्या कोणगावातून आरोपींना ताब्यात घेतलं। टीईटी पेपर फुटल्या प्रकरणी पोलिसांची माहिती आहे।
संशयितांकडे मिळालेल्या प्रश्नांमध्ये आणि टीईटीच्या प्रश्नपत्रिकेत साम्य आढळलेलं आहे। मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश, दोषींवर कठोर कारवाईचा इशारा। पेपरफुटी प्रकरणात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती आहे। पेपर लीक नाही तर युवकांच्या भविष्याची चोरी आहे। देशाच्या शिक्षण व्यवस्थेला वसुली सिस्टीम बनवलंय। टीईटी पेपर फुटीवरून राहुल गांधींची सरकारवर टीका। टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना संतापजनक आहे, असे गैरप्रकार खपून घेणार नाही। एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, दोषी कोणीही असला तरी सोडला जाणार नाही असाही इशारा। वारंवार होणारी पेपरफुटी थांबण्यासाठी सरकारनं लक्ष द्यावं, यामुळे महाराष्ट्राला बदनाम करून ठेवलंय। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। टीईटी पेपरफुटीवरून अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार संतापले। पेपरफुटीमध्ये सरकारचा सहभाग असेल, दानवेंचा गंभीर आरोप। तर राज्यकर्त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, वडेट्टीवारही कडाडले। फोडाफोडीतून जन्मलेल्या सरकारला पेपरफुटी रोखता येत नाही। परीक्षार्थ्यांच्या मनस्तापाची जबाबदारी स्वीकारून सरकारने माफी मागावी, रोहित पवार यांची मागणी। मुख्यमंत्री पदासाठी आणि तुमच्या सरकारला बदनाम करण्यासाठी टीईटीचे पेपर फोडलेत का? टीईटी पेपरफुटीचा उगम ठाण्यात आढळला, रोहिणी खडसे यांचा निशाणा। सरकारमध्ये पेपरफुटीशिवाय परीक्षा घेण्याची क्षमता नाही। डबल इंजिन सरकार नाही, हे डबल लीक सरकार आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचा सरकारवर निशाणा। बुलढाणामध्ये शेगाव मंदिर परिसरामध्ये एफडीएची कारवाई, उघड्यावरती पेढे विक्री करणाऱ्यांवरती एफडीएची कारवाई आहे। भेसळयुक्त पेढे असल्याची तक्रार प्राप्त झाली आणि त्यानंतर ही मोठी कारवाई। कल्याणमध्ये कथित देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश, वकिलीच्या आड देह व्यापाराचा कथित व्यवसाय सुरू होता, तर नामांकित महिला वकिलाला अटक करण्यात आली आहे। 24 आणि 26 वर्षीय 2 पीडितांची सुटका। मुंबईमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक, मुंबई गुन्हे शाखेकडून तिघांना अटक। अंधेरीमध्ये गुन्हे शाखेने सापळा रचून तिघांना अटक केलेली आहे। रायगड किल्ल्यावरून परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अपघातग्रस्त बाईकस्वाराला मदत। शिंदेंनी तरुणाची विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून तरुणाला रुग्णालयात दाखल केलं। सांगलीमध्ये भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीला अपघात। या अपघातामध्ये गाडगीळ यांच्यासह 5 जण जखमी झालेत। रत्नागिरी नागपूर महामार्गावरती सांगलीच्या मिरज जवळ अपघात झालाय। दुचाकीला धडकल्यानं अपघात त्यावेळेस झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। डोंबिवलीमध्ये लवकरच ई बसेस धावणार आहेत। डोंबिवली मनपा उपक्रम राबवणार असल्याची निपेश म्हात्रे यांची ही माहिती समोर आहे। बोरिवलीच्या आयसी कॉलनीमध्ये भाजप नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्याकडून गोव्याच्या संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या फेस्टिव्हलचं आयोजन, तर महापौर रितू तावडे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती। टीईटी पेपरफुटीच्या निषेधार्थ काँग्रेसचे नांदेडमध्ये बोंबा मारो आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आलेली आहे। तुळजापूर शहरातील यात्रा मैदानावरील अतिक्रमण हटवण्यासाठी महिलांचं अनोखं आंदोलन, मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला बांगड्यांचा हार घातला। महिलांकडून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील आदमपूर फाट्यावरील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे, तर रस्त्यावरती मोठमोठे खड्डेही पडलेले आहेत। खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय। रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर, शेतांमध्ये पावसाचं पाणी साचलं। रखडलेल्या पेरणीला त्यामुळे सुरुवात करण्यात आलेली आहे। अकोला जिल्ह्यातल्या पातूर, आलेगाव, डोणगाव, मेहकर मार्गावरील अंबाशी पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक तात्पुरती बंद। परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला। अकोला शहरामध्ये मुसळधार पाऊस आणि त्या ठिकाणी आता पाणी साचलेलं आहे। शहरातील उड्डाणपुलावरील पाण्याचा निचरा करणारे पाईप चेकअप झालेले आहेत, तर हे सगळे पाईप हे चोकअप झाले असून पुलावरील पाणी थेट रस्त्यावरून त्यामुळे वाहू लागलेलं आहे। मुंबई सीएसएमटी स्थानकाबाहेर कोयता उगारल्याप्रकरणी एकाला अटक। पोलिसांनी तरुणाकडून कोयता हिसकावून घेतला। घटनेमध्ये सुदैवानं कोणीही जखमी झालं नाहीये, पोलिसांची माहिती आहे। उल्हासनगरमध्ये एका तरुणावरती जीवघेणा हल्ला, किरकोळ वाहनाच्या धडकेतून मारहाण, 5 ते 7 जणांच्या टोळक्याकडून बेदम मारहाणीच्या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या आहेत। पुण्याच्या शिरूरमध्ये बेले जेजुरी मार्गावरती अपघातांची मालिका सुरूच आहे। पिंपरी कावळा या परिसरामध्ये कारचा अपघात झाला। चालकाला रस्त्याचा वळणाचा अंदाज न आल्यानं कार थेट पलटी झालेली आहे।
जळगावच्या पाचोऱ्यातून गुजरातकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात, 6 प्रवासी जखमी, ट्रॅव्हल्समध्ये 22 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी अभ्यास करत ठिय्या दिलेला आहे. गावामध्ये 15 ते 16 तास वीज पुरवठा खंडित होत असल्यानं विद्यार्थी संतप्त आहेत. मोहोळमधील सिन्हा काळे गावातील विद्यार्थी आहेत, पालकही संतापलेले आहेत. कल्याणच्या टिटवाळ्यामध्ये भरधाव कारच्या धडकेत 3 मुलं जखमी झाली आहेत. पाणी आणण्यासाठी निघालेल्या मुलांना भरधाव कारनं धडक दिली आहे. अपघातामध्ये गाळ्याची भिंतही कोसळलेली आहे.